शेतकऱ्यांसाठी 5 मार्च आजच्या ठळक बातम्या। शेतकऱ्यांच्या खात्यात किती हजार रुपये जमा होणार आहेत तेही आपण पाहणार आहोत। जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या। नाशिकच्या शेतकरी आंदोलनाबाबत आज मोठा फैसला। वन हक्क दाव्यांच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जी बैठक होणार आहे। बैठकीनंतर आदिवासी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असल्याचे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष या बैठकीकडे लागलेले आहे। या बैठकीत मागण्यासंदर्भात समाधानकारक तोडगा न निघाल्यास आंदोलनकर्त्यांनी जेल भरो आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे। जिल्ह्यामधील हजारो आदिवासी शेतकऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी 7 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मार्गावरच ठाण मांडल्याने अवघ्या नाशिककरांची कोंडी झालेली आहे। नुकसान भरपाईसाठी वेगळे निकष करावेत, देवगड आंबा इतर फळबागायती शेतकरी संघाचे अध्यक्ष विलास उरुमडे यांची मागणी। कोकणातील आंबा बागायती नुकसान भरपाई मिळवण्याकरिता वेगळे निकष तयार करण्यात यावेत व त्या अनुषंगाने तयार करण्यात येणाऱ्या सीमेवरती प्रगतशील तज्ञ शेतकरी निवडण्यात यावेत। तसेच पीक विम्याच्या कालावधीत 1 ऑक्टोबर ते 5 जून असा करण्यात येऊन त्या पीक विम्याचा लाभ सरसकट सर्व शेतकऱ्यांना व फळबागायतदारांना मिळावा। तसेच जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत ठिकठिकाणी आंबा फळ मार्केट यार्ड निर्माण करण्यात यावेत, जेणेकरून कोकणातील आंबा व अन्य फळांना योग्य भाव मिळून शेतकरी फळबागायतदार हे अधिक दृष्ट्या सक्षम होतील, असे प्रतिपादन आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघ देवगडचे अध्यक्ष विलास उरुमडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले। कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी। कापसाच्या दरात चांगलीच वाढ। कापसाला काही ठिकाणी मिळत आहे 7,700 ते 8,000 रुपयांपर्यंत बाजारभाव। जर पाहायला गेलंच तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आपल्याला अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी 7,700 रुपयांचा दर मिळतानाच पाहायला मिळत आहे। दरामध्ये या ठिकाणी काहीशे चढ उतार देखील पाहायला मिळत आहे, कधी जास्त तर कधी कमी दर होताना देखील पाहायला मिळत आहे। व जर पाहायला गेलं तर पुढील काळात दर सुधारण्याचाही अंदाज तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे। तसेच जर पाहायला गेलं तर दुसऱ्या पावती पाहू शकता येथे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथूनच आहे। या ठिकाणी 7,965 रुपयांचा दर म्हणजेच 8,000 रुपयांच्या आसपास कापसाला बाजारभाव मिळालेला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणावं लागेल। तर शेतकरी मित्रांनो, तज्ञांचा असाही अंदाज आहे मार्चच्या अजून शेवटी चांगली कापूस दर वाढ होऊ शकते असा अंदाज आहे ते तज्ञांकडून वर्तवण्यात येत होता। तर आता मागील दिवशी आपण जर पाहिलंच होतं की फेब्रुवारी अखेर त्यांनी सांगितलेलं होतं कापूस दर वाढतील, तर त्याचप्रमाणे कापूस दरामध्ये आपल्याला चांगली सुधारणा देखील पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। खरीपातील दुष्काळाच्या नुकसानीपोटी 157 कोटींचा निधी। खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीपोटी आपण जर पाहायला गेलं तर आता 1,19,342 शेतकऱ्यांना 157 कोटी 7,67,000चा निधी वितरणास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती आमदार शहाजी पाटील यांनी दिलेली आहे। तसेच पाहायला गेलं तर राज्यातील 40 तालुक्यांमध्ये खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता। यामुळे जर पाहायला गेलं तर प्रत्येक तालुक्यांमध्ये याचा समावेश करण्यात आलेला होता। सांगोला तालुक्यात 2 हेक्टर मर्यादित 44,067 हेक्टर जिरायती, 21,543 हेक्टर बागायत, 14,199 हेक्टर बहुवार्षिक पिके असे एकूण 70,810 हेक्टर पिकांचे नुकसान झालेले होते। तसेच पाहायला गेलं तर 2 ते 3 हेक्टर मर्यादित 24,065 हेक्टर जिरायती, 10,361 हेक्टर बागायत, 5,767 हेक्टर लासलगाव पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळ कांदा झळकला, मिळाला चांगल्या प्रकारे दर। उन्हाळी कांद्याची आवक सुरू झालेली असून लाल कांद्यापेक्षा उन्हाळ कांद्याला काहीसा समाधानकारक भाव मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आज नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक पाहायला मिळाली। तसेच जर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी 1,700 रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून लाल कांद्याबरोबर उन्हाळ कांद्याची आवक सुरू झालेली आहे।
काल रविवार असल्याने काही बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पार पडले. त्यानुसार रामटेक बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची आवक झालेली होती. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळ सत्रात लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची आवक झालेली आहे. तर आता पाहायला गेलं तर कांद्याच्या दरात काहीशी सुधारणा झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच होणार पैसे जमा. 3 हेक्टर पर्यंत मिळणार मदत. शेतकऱ्यांना अतिवृष्टीसाठीची ही मदत प्रामुख्याने प्रति शेतकरी 3 हेक्टरसाठी मिळणार आहे. तसेच राज्य सरकारने घोषित केलेल्या अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीकरिता अतिवृष्टीच्या निकषानुसार मंडळामध्ये 24 तासात 65 मिमीपेक्षा जास्त नोंद झालेली असल्यास आणि त्यामुळे मंडळातील गावांमध्ये 33% जास्त शेती पिकांचे नुकसान झालेले असल्यास ही मदत दिली जाणार आहे. मात्र ज्या ठिकाणी पूर आलेला असेल त्या ठिकाणी अतिवृष्टीचा निकष लागू राहणार नाहीये असेही राज्य सरकारच्या JR मध्ये नमूद करण्यात आलेले आहे. जर पाहायला गेलं तर आता त्यांनी असे सांगितलेलं आहे की 3 हेक्टर पर्यंत जे आहे ते मदत शेतकऱ्यांना मिळेल. त्यामुळे आता शेतकरी वर्गामध्ये चांगले आनंदाचे वातावरण देखील पाहायला मिळत आहे. खानदेशात हरभऱ्याच्या दरात घट. दर 5,000 ते 5,600 रुपये प्रति क्विंटल. प्रमुख बाजारात आवकेत झाली वाढ. आवक दुप्पट झाल्याचे दिसत आहे. यामुळे दरात घसरण झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यातच या आठवड्यात सोमवारी बाजार समित्या बंद होत्या, त्यामुळे कुठेही लिलाव झाले नाहीये. त्यानंतर हरभरा आवकेत मोठी वाढ झाली. पावसाची ही समस्या खानदेशात ऐन काढणी मळणीच्या वेळेस तयार झालेली आहे. यामुळे देखील शेततळा मळणी झाल्यानंतर लागलीच हरभरा बाजारात पाठवली जात आहे. काही शेतकरी थेट किंवा शिवार खरेदीत हरभऱ्याची विक्री देखील करीत आहेत. परंतु सध्या पाहायला गेलं तर खानदेशामध्ये खूप ठिकाणी हरभऱ्याच्या दरामध्ये घट झालेली आहे. 5,000 ते 5,600 रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळतानाच पाहायला मिळत आहे. प्रमुख बाजारात आवकेची चांगल्या प्रमाणे आवक पाहायला मिळत असल्याने अशी स्थिती पाहायला मिळत आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक देखील बातमी आहे. ती बातमी पाहण्यापूर्वी एक छोटीशी तापमानाबाबत बातमी पाहूयात. राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता. अवकाळी पावसाची उघडीप. यवतमाळमध्ये उच्चांकी तापमान. तर पाहायला गेलं तर अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर राज्यात उन्हाच्या झळा वाढलेल्या आहेत. कमाल तापमानाचा पारा 39 अंश पार गेल्याने मार्च महिन्याच्या सुरुवातीला उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे. अवकाळी पावसाने उघडीप दिल्याने आजपासून राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी गेल्या आठवड्यात राज्याच्या विविध भागामध्ये वादळी पावसाने गारपिटीने तडाखा दिला. यातच दुपारच्या वेळी उन्हाचा चटका उकाडा तापदायक ठरत आहे. अशा प्रकारची स्थिती सध्या राज्यामध्ये पाहायला मिळत असल्याने तापमानात देखील चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेश पासून कर्नाटक पर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याचे सांगण्यात येत आहे. तर चला पाहूयात काही फायनान्शियल अपडेट. सेन्सेक्स निफ्टीच्या तेजीसह सुरुवात. टाटा स्टील घसरला. NTPC मध्ये आली तेजी. सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. BSE सेन्सेक्स 128 अंकांच्या वाढीसह 7,39,344 अंकांच्या पातळीवर कामकाज करत होता. तर पाहायला गेलं तर सेन्सेक्स निफ्टीच्या तेजीसह सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. परंतु टाटा स्टील घसरलेला देखील आहे. NTPC मध्ये चांगल्या स्वरूपाची तेजी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज सुद्धा आहे. ती म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता त्याबाबतचा व्हिडिओ आपण उद्या अपलोड करणार आहोत. त्यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना किती रुपयांची मदत मिळणार आहे एकदम सविस्तर व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर अपडेट नक्की राहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.